तर आज सगळ्यांसाठी एक स्पेशल पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये ना आपण हा पॉडकास्ट टाकण्याचे दोन कारण आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला माहित पडेल की माझी पण चांगली ओळख आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित पडेल की मेहनतीचा काय काय फायदा होऊ शकतो. माझे नाव प्रतीक प्रमोदराव दळणकर. मी राहणारा अकोल्याचा आहे. तसा मी प्रवीणचा डिप्लोमा असूनचा मित्र आहे आणि मी सध्या PSI म्हणून महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. आयुष्यामध्ये मेहनतला पर्याय नाही. मेहनत ही करावीच लागेल. 2-4 वर्षाच्या मेहनतमध्ये जर आयुष्य जर फळीत होत असेल तर का मेहनत करू नये? मेहनतीला शॉर्टकट नाही. तर आज सगळ्यांसाठी एक स्पेशल पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये ना आपण हा पॉडकास्ट टाकण्याचे दोन कारण आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला माहित पडेल की माझी पण चांगली ओळख आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहित पडेल की मेहनतीचा काय काय फायदा होऊ शकतो. तर आज माझ्यासोबत एक व्यक्ती उभा आहे. त्या व्यक्ती स्वतःचं नाव सांगेल, त्याच्यावर तुम्हाला समजून जाईल की पहिली गोष्ट काय होती. हा, नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रतीक प्रमोदराव दळणकर. मी राहणारा अकोल्याचा आहे. तसा मी प्रवीणचा डिप्लोमा असूनचा मित्र आहे आणि मी सध्या PSI म्हणून महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. हाँ, अब बाकी हो गया. ये पॉडकास्ट डाल देंगे, मेरा तो हो गया काम अभी. इससे ज्यादा मुझे कुछ चाहिए भी नहीं. तरी नाही. आता बघा, प्रतीकला मी ना डिप्लोमा पासून ओळखतो. आम्ही एकाच कॉलेजला होतो, एकाच हॉस्टेललाच राहायला होतो आणि त्या 3 वर्ष त्या हॉस्टेलला, नंतर पुण्यामध्ये जवळपास कॉलेजलाच होतो. आम्ही खूप वर्ष झालं सोबत आहे. याला जॉब लागली 2022-23 पासून. त्यांनी एक्झामची तयारी केली, नंतर जॉब लागली. त्यानंतर मला फक्त तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या जे मी तुम्हाला सांगतो ना, 8 तास मेहनत करा, 10 तास मेहनत करा, ही सवय लावतो. याचा काय काय फायदा होतो, त्यांनी त्याच्या लाईफमध्ये कशा गोष्टी मॅनेज केल्या त्याच्याबद्दल. तर प्रत्येक माईक इज युअर्स. आता 5 मिनिटं 7 मिनिटं त्यांना अशा काही गोष्टी सांगून दे की त्यांना या गोष्टीचा कॉन्फिडन्स येईल आयुष्यात की हा खूप काही सारी ना अभ्यास केल्यानं काही ना काही फायदा होतो. काही ना काही म्हणजे खूप काही होतं. जास्त फायदा होतो. काही म्हणजे हे जो फायदा आपल्याला अभ्यासानं होऊ शकतो तो आयुष्यात कशानेच होऊ शकत नाही. ज्यावेळेस मी 10व्या वर्गात होतो, मी 10वी ही भिकमचंद खंडेलाल विद्यालय अकोल्यामधून पूर्ण केली. त्यावेळेस म्हणजे 5वी ते 8वी मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. पण जसा मी अकोल्याला शिफ्ट झालो किंवा अकोल्याला शिकायला गेलो तेव्हापासून मी दिवसाचा 5 घंटे 6 घंटे म्हणजे सुरुवातीला अभ्यास करणं सुरू केला. ज्यावेळेस मी 10व्या वर्गात होतो त्यावेळेस मी म्हणजे 8-8 घंटे 9-9 घंटे या अभ्यासाची सवय लावली. आपण सगळेच जण तेच करत होतो. हा, मी ते- पण आता मला पण जेवढं आठवण 8-9 घंटे आपल्यासाठी नॉर्मल Normal होतं. आणि गोष्ट आहे. आपण याला मेहनत होत मेहनत म्हणत होतो आता आपण हे त्याला. पोरं म्हणतात की Depression, टेन्शन, depression, tension या गोष्टी हे करतात. या गोष्टी नाव देतात की हा. एवढं टेन्शन आहे, 8 घंटे अभ्यास करायला लागते. अरे मेहनत असते ती. मेहनत आहे ती. हे टेन्शन वगैरे काही नाही. तर हे जे आपण 8-8 9-9 घंटे अभ्यास करतो ना, याचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यासाठी होतो. मी 10व्या वर्गामध्ये म्हणजे 8वी पर्यंत ॲव्हरेज स्टुडंट असलो तरी 10व्या वर्गामध्ये 89% घेतली मी फक्त या 8 घंटे 9 घंट्याच्या अभ्यासाच्या भरोश्यावर. त्यानंतर आपण डिप्लोमामध्ये होतो. डिप्लोमामध्ये तीच सवय कंटिन्यू ठेवली. त्याचाही फायदा आपल्याला म्हणजे डिप्लोम्यातही म्हणजे चांगला पॉईंट राहिला. 8.9 8.6च्या जवळपासचा पॉईंट राहिला. याच्या भरोश्यावर आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये समजा हे झालं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हीच सवय कंटिन्यू राहिली. प्लेसमेंट वगैरेचा आपले गव्हर्नमेंट जॉबचा अभ्यास करायचा असल्याच्यानं मी प्लेसमेंटवर एवढा भर दिला नाही. पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये म्हणजे ही जी सवय आहे 8 घंटे 9 घंटे अभ्यास करायचे याचा खूप जास्त फायदा झाला. आणि म्हणून मी माझ्या पहिल्या अटेम्प्टमध्येच म्हणजे प्री क्रॅक झालो 22ची. पहिल्याच अटेम्प्टमध्ये मेन्स इंटरव्ह्यू सुद्धा. आणि ग्राउंडही समजा थोडंसं चांगलं असल्यामुळे खेड्यामधून आल्याच्यानं ग्राउंड थोडंसं चांगलंच होतं. त्याचाच फायदा आपल्याला ग्राउंडमध्ये झाला. म्हणजे अशा प्रकारे मी 22ची जी माझी पहिली प्री होती, मेन्स होती, इंटरव्ह्यू होतो, सर्वांमध्ये पास झालो आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये PSI म्हणून महाराष्ट्र पोलीसमध्ये आता सध्या कार्यरत आहे. म्हणजे ट्रेनिंग चालू आहे माझी सध्या आता नाशिक येथे. सध्या इथं इंटरव्ह्यू ड्युटीज आणि ते इलेक्शन ड्युटीज आणि त्याच्यामुळे होते. मग भेटायला आला, म्हटलं चला आपण ही गोष्ट करू. तुम्हाला मी साधी सिंपल सांगतो, जर तुम्हाला चुकूनही आतापासून 8 तास 10 तास बसायची सवय लागली आणि तुम्हाला असं झालं की मी नॉर्मली 10 तास बसू शकतो, मी गॅरंटी सांगतो, जर यांनी समजा वयाच्या 20, 21, 22 मध्ये जर 10 तास अभ्यास दिवसाचा केला तर एका वर्षात काय होऊ शकते. एका वर्षात तुम्ही फर्स्ट पासून तर अर्श पर्यंत जाऊ शकता. तुम्हाला माहिती नाही मनुष्याला जी गव्हर्नमेंट नोकरी लागते याची किती मोठी किंमत त्याला अभ्यासाच्या स्वरूपात भरून द्यावी लागते. पण ते किंमत जी आहे जी त्याच्या फळाच्या रूपामध्ये आपल्याला 100% मिळते. फक्त तुमचे प्रयत्न. मला अजून 2-3 गोष्टी विचारायच्या आहे. लोकांचं बिहेवियर नोकरी लागायच्या आधी नोकरी लागायच्या नंतर कसं असते. नोकरी लागायच्या आधी माणूस हा एक म्हणजे आपल्याला असं नॉर्मल नजरेनं बघतात लोक. पण कधी नॉर्मल पेक्षा खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला कुत्रही विचारत नाही. पण एकदा आपण जर गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काही म्हणजे जे सक्सेसफुल गोष्ट आहे ती त्यात जर पास झालो तर आपण डायरेक्ट हिरो बनून जातो सोसायटीसाठी. आपल्या गावातले म्हणजे जे आपल्याला पहिले काहीच विचारायचे नाही ते आपल्याला विचारतात, दादा या घ्या बसा चहा प्या, कधी आले काय आले. म्हणजे आयुष्य पूर्णपणे 100% म्हणजे 360 डिग्री रोटेट होऊन जाते आपलं आयुष्य.
मला अजून एक दोन गोष्टी विचारायच्या आहे. समजा आता आपल्या वर्गातले पोरं आहे, आता मलाच आपल्या कॉलेजचे पोरं माहिती आहे, आता आपल्या सोबतचे जेव्हा डिस्कशन होतं मला बरेच मुलं असे माहिती आहे बिचारे ना पोरी शोधून राहिले लग्नासाठी पण भेटून नाही राहिल्या. तुझं काय मत आहे, तुला नोकरी वाल्यापासून संबंध किंमत येऊन राहिले का? म्हणजे असं झालेलं आहे की हे सांगावं लागत आहे की म्हणजे वय कमी आहे, लग्न करायला 2-4 वर्ष टाइम आहे अजून, एवढे संबंध येतात. म्हणजे कोणी कुठूनही लाईन लावते, म्हणजे असं विचार हेच नाहीये की की मामाकडून सोयलं होते, मामाकडून हे इकडून ते की असं हेच नाही की बा आपल्याला लग्न करायचे, असं टेन्शन काही नाही आहे. आता होऊन जाईल. आता 100% होऊन जाईल, नाही चांगल्या याच्यात होऊन जाईल. आता बरं नोकरी लागायच्या पहिले जर असं काही असतं ना, नोकरी लागायची कुणी विचारत नाही नोकरी लागायच्या आधी. कोणी घरचे नाही, म्हणजे घरचे तर आपल्या म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद आणि घरच्यांची पुण्य याच्यावरच आपलं भविष्य डिपेंड असते, आणि आपली मेहनत आहे तिसरी गोष्ट. आणि मला अजून एक दोन गोष्टी जाणून घ्यायच्या जसं समजा आता आपण तू मेहनत केली तुझं झालं, मी पण मेहनत केली माझं जवळपास झालं, चांगलं झालं नाही चांगलं झालं. आता माझं म्हणणं असं आहे की तुझ्यासोबतचे काही असे एक्सपिरियन्स आहे का की ज्या मुलांनी असं की मी तयारी करतोय असं सगळ्या गावभर दाखवलं आणि स्वतः थोडासा गाडसीपणा केला, नाटके केले, काय केले, त्यांचं आता सध्या कंडिशन काय आहे? आता म्हणजे मीच माझी म्हणजे पर्सनल स्टोरी सांगतो. मी ज्यावेळेस 21 मध्ये पास आउट झालो इंजिनिअरिंग, त्यावेळेस माझा असं थोडं प्लॅनच बनला होता की आपण एमपीएससी कडे वळूया. तर मला मार्गदर्शन करणारे दादा, म्हणजे जे दादा होते त्यांनी मार्गदर्शन केलं. ते 3 वर्ष झाले, 3-4 वर्ष समजा एमपीएससीचा अभ्यास करत होते. मी त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएससी म्हणजे या क्षेत्रात आलो, अभ्यास केला, इमानदारीने अभ्यास केला. म्हणजे प्री पास झालो, मेन्स पास झालो, नोकरीवर लागलो. पण ते अजूनही तिथंच आहे. त्यांचे ज्यांना म्हणजे आधीचे 3 वर्ष हे समजा 3-4 वर्ष असे या पूर्ण 7-8 वर्षाचे एकही प्री निघाली नाही, एकही मेन्स निघाली नाही, काहीच नाही त्यांचं. पण त्यांचं शेड्यूल कसं असते, सकाळी 8ला लायब्ररीमध्ये येतात, चहाच्या नाश्त्याच्या नावाखाली 2-2 घंटे बाहेर जातात. इमानदारी म्हणजे जी कन्सिस्टन्सी इमानदारी असते अभ्यासाची ती त्यांच्यामध्ये नाही आहे. त्याचा रिझल्ट असा आहे की ते आता 35च्या घरामध्ये आहेत वयाच्या. त्यांना घरून जी मिळणारी किंमत होती ती कमी झाली. जी समाजामध्ये जे थोडीशी एमपीएससी नावाखाली म्हणजे जे आलेले होते गावात सांगून की मी एमपीएससी करतो, क्लास 1 अधिकारी होतो, त्यामुळे जे आता होत आशा होती लोकांना, ती आज संपलेली आहे. ती निराशामध्ये गेलेली आहे सध्या, आणि खूप टेन्शन आहे टेन्शन मध्ये. म्हणजे माझं या मुलांना तेच म्हणणं असतं की तुम्ही ना करताना तर एक तर पुरं डेडिकेटली करा, एक तर करूच नका. म्हणजे दोनच हे असतात, एक तर करायचं किंवा करायचं नाही. कारण नाही ते हे मुलं बरेच जण पुस्तक घेऊन घरच्याला दाखवतात की मी अभ्यास करतोय, मी अभ्यास करतोय. ती एका प्रकारची फसवणूक झाली स्वतःची स्वतःची घरच्यांची. हे मुलांना बरेच जण दाखवायसाठी आपण बसून जातात आणि नंतर मग करत नाही, टाकी टाइमपास करतील, मोबाईल करतील. यांनी काय होतं, तुमच्या घरच्यांची आशा वाढतात आणि मग तुम्ही घेता 60%. मग ते फसले सर. मग घरच्यांना असं वाटतं की एवढं जर करून याला फक्त 60% येऊन हा कधीच मग हा आयुष्यात काय करू शकते. मग ते तुमच्यावर थोडंसं तुमच्यावर बी ते मेहनत करणं किंवा हे करणं थोडं हे होतं. मग स्वतःची फसवणूक कमी करा. आणि आणखीन यांना 2-4 गोष्टी मला युट्यूबच्या याच्यावरून सांगायच्या. याच्यातले बरेच जण शॉर्टकट शोधतात. शॉर्टकट इन द सेन्स मी सांगतो कसं की आता आपल्या वेळेस तर काही आयएमपी नव्हतं, आपण सगळा सिलेबस होता की हे जेवढं करसान तेवढं चांगलं आहे. आता यांचं बऱ्याच जणांचं काय आहे माहितीये का की अपेक्षित असते की एवढेच क्वेश्चन करून जाऊया, काही 4 आयएमपी क्वेश्चन सांगले तेवढेच करून जाऊया. हे पुरी मेहनतसाठी तयारच नाही. मेहनतीला पर्याय नाही या आयुष्यामध्ये. जो आला त्याला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, मेहनत करावीच लागेल. तुम्ही म्हणसान की मी आयएमपीच्या भरोश्यावर अभ्यास करतो, हे करतो, ते करतो, ते शॉर्टकट चालत नाही. कारण गोष्ट काय माहिती काय, मी यांना सांगतो याच्यातले बरेच जण कसे म्हणतात सर आम्हाला तुम्ही 4 चॅप्टर सांगा 10 पैकी, जे केली काय. तसं नाही होऊ शकत नाही. तुम्हाला सगळे 10 करावे लागतील. मान्य करतो की 10 मध्ये काहीतरी इम्पॉर्टन्स असेल, तेवढं इम्पॉर्टंट वर सगळेच जण फोकस करतात. आपण एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करतो, त्यात इम्पॉर्टंट गोष्टीवर फोकस करतो, पण सगळा सिलेबस करून करावा लागतो. तुम्हाला होलसेल माहिती पाहिजे की काय कुठे कसं आहे, काही ना काही म्हणजे लिहाय म्हणजे यदा कदाचित जर अनपेक्षितही आलं तरी वाचलेलंच असलं पाहिजे कमीत कमी 2-3 वेळा. त्या गोष्टी सगळ्या पाहिजेत. आणि अजून काही एखाद्या 2 गोष्टी की ज्या मुलांना सांगू इच्छितो की असं की नाही हे करा, तुम्हाला सांगतो फायदा होते, नाही तर हा पस्तावसान. आयुष्यामध्ये मेहनतला पर्याय नाही, मेहनत ही करावीच लागेल. म्हणजे आता जर म्हणजे एक म्हण आहे की ज्या व्यक्तीने म्हणजे शांतीच्या काळात घाम गाळला त्याचा युद्धाच्या काळात रक्त कमी गाळते. ही म्हण म्हणजे जुन्या काळापासून आजपर्यंत चालत आलेली आहे. तुम्ही जर लायब्ररीमध्ये 8 घंटे 10 घंटे अभ्यास करसाल तर तुमचं म्हणजे जे वर्षाचे समजा म्हणजे 25व्या वर्षी जर तुम्ही नोकरीला लागले तर पुढचं पूर्ण आयुष्य तुमचं म्हणजे एकदम ओके जाणार आहे. फक्त तुम्हाला 2-4 वर्ष मेहनत करायची गरज आहे. 2-4 वर्षाच्या मेहनतमध्ये जर आयुष्य जर फळीत होत असेल तर का मेहनत करू नये. मेहनतीला शॉर्टकट नाही. आणि जे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये कॉम्पिटिशन दिसते, हे दिसते, त्याच्याबद्दल काय मत आहे की कॉम्पिटिशन कसं आहे सध्या बाहेर? आता जे म्हणजे कॉम्पिटिशन तर आहे, हा जमानाच कॉम्पिटिशनचा आहे. तुम्हाला जर तुम्ही प्रयत्नच केले नाही, चांगले प्रयत्न केले, प्रयत्न करून फायदा नाही. चांगले प्रयत्न,
चांगलं म्हणजे तुमचं हे असलं पाहिजे, कमांड असली पाहिजे एखाद्या विषयावर. समजा आता तुमचं 10व्या वर्गात आहे, 12व्या वर्गात आहे, तुम्हाला तुमचं जे बेसिक आहे ते पक्क करावंच तुम्हाला लागते. तुमचं आलं पाहिजे. तुम्हाला तुमचं काही ना काहीतरी कसं ना कसं काय होईना पण यायलाच हवं. बरं आजकालचे हे ना हे पुरं ना की नाही लय नाद आहे. म्हणजे आता हे कमेंट पासून Mobile. तर सगळ्या हा, हा, याचं mobile. असं नाही मी सांगतो ना काय असतं माहिती काय. आता ठीक आहे तुम्ही बाहेर काही करत असाल ठीक आहे. आता चॅट हे मुलांचे कमेंट चालू आहे. आता कमेंट सेक्शन मध्ये हे मुलं विचारतात, समजा एखादी मुलगी दिसली अचानक तिने कमेंट केली की व्हेरी गुड लेक्चर, त्या खाली पोरं कमेंट करतात अश्विनी तुझा नंबर दे, अश्विनी तुझी आयडी. काही या गोष्टीला काय लॉजिक आहे? जो या गोष्टीमध्ये पडला त्याने समजून जायचं की आपलं भविष्य अंधेऱ्यामध्ये आहे. तुम्हाला आयुष्य लय सुखी आहे रे. फक्त या 2-4 गोष्टीपासून, मोबाईल झाला, मुली झाल्या, या गोष्टीपासून थोडंसं म्हणजे डिस्ट्रॅक्ट झालं पाहिजे. यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले पाहिजे, या गोष्टीपासून तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले पाहिजे. या गोष्टी थोड्या दूरच यापासून खूप लांब राहायला पाहिजे. कारण आता तू आता मला शेड्यूल सांगितलं की सकाळी हा सांगताय की सकाळी लायब्ररीत जायचं. सकाळी जायचं म्हणजे इन द सेन्स असं नाही करायचं की सकाळी 6 निघले मग 10 अभ्यास करायला बसले. नाही. सकाळी गेले म्हणजे सकाळी लायब्ररीत जायचं, रात्री जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. आता हे जर शेड्यूल तुमचे फॉलो होत असतील आणि ही सवय तुला वाटते की तू जर समजा 10वीत अभ्यास नसता केला, डिप्लोमात अभ्यास नसता केला, इंजिनिअरिंगला नसता केला, डायरेक्ट नाही असं होऊ शकत नाही. ही स्टेप बाय स्टेप चालणारी प्रोसेस आहे. जर 10व्या वर्गात मी 8 घंटे करायचो तर मी डिप्लोम्यामध्ये ते 8च्या ऐवजी 9 केलं. जसं इंजिनिअरिंग मध्ये गेलो ते 9चे 10 झाले आणि जसं एमपीएससी क्षेत्रात होतं ते 10चं 12 झालं. म्हणजे मी सकाळी 7 वाजता लायब्ररीमध्ये यायचो, 7 ते रात्री 10, 10:30, 11 पर्यंत मी अभ्यास करायचो. त्यात म्हणजे जेवण वगैरे हे वगळतात जोही टाइम भेटेल, जेवढं कमी डिस्ट्रॅक्शन असेल तेवढा मी फक्त अभ्यासावर भर दिलेला आहे. आणि त्याचा रिझल्ट म्हणून मला माझ्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये PSI म्हणजे PSI झालं. PSI म्हणजे चांगले आमच्या याच्यामध्ये चांगले कन्सिडर केलं. तुला बोलावलं त्यासाठी आहे की आता कोणी अभी कोई कुछ बोलवतो सही बाकी नाही. असं इन जनरल आहे की सांगतो की मजा आहे गोष्टी लाईफ मध्ये, फक्त मेहनत करावी लागते. आणि तुम्हाला सांगतो जस्ट जर तुम्ही चुकूनही मेहनतीचे नाटकं केले की मेहनत करतोय केलं काहीच नाही, एक दिवस वाटोळं पक्का आहे 100%. वाटोळं ना मी सांगतो तुम्ही स्वतःच हे आहे. या पोरांचं खूप जणांचं म्हणणं आहे की देख लेंगे एकदा खराब होऊ द्या, नाही देखा जाएगा. देखा नहीं फिर वो गड्ढे में चला जाता. तुम्ही कितना भी प्रयत्न करो निकलता ही नहीं ऊपर से. अरे आमच्या सोबतचे काही मित्र आहे सांगतो रडकुंडी येतात ते मित्र. आम्ही तुम्हाला लडकून येतात आमच्या देखत रडतात आणि ते सध्या ते आता ठीक आहे. सध्या 26, 27, 28 मध्ये आहे. थोडं पुढे जाऊ दे आम्हाला 30-32 पर्यंत जर ह्या गोष्टी सुधारल्या नाही ना, तुम्हाला सांगतो ते मुलं खूप एकदम एक्स्ट्रीम एंड मध्ये असतील. आणि तुला सांगतो आता तू तुझे मित्र पण बघितले ज्यांची जॉब लागली नाही. आमची ती दारच धरा ना जे 35 वर्ष झाले खूप त्यांची थोडी ते जीवावर पण येत असेल ना. जीवावर त्यांना असं म्हणजे जगणं मुश्किल झालेलं अशा कंडिशन मध्ये. म्हणजे आमचे दादा अरे हा आपल्या म्हणजे यानं मार्गदर्शनाखाली आला, अभ्यास केला, निघूनही गेला, आपलं काय होत नाही, आपलं काय चुकलंय. मग आता त्यांना आता जाणवत आहे की बा जो मी टाइमपास करायचो, हे करायचो म्हणजे शॉर्टकट शोधायचो, त्याला पर्याय नाही. त्याऐवजी जर अभ्यास केला असता तर 1 वर्ष का होईना, उशिरा का होईना पण झालं असतं. आणि ते कधी कधी वाटतं ना, कधी नाही आपल्याला असं वाटतं की आपण जे करतोय ते ठीकच आहे, पण जेव्हा काही गोष्टी समोर निघून जातात ना तेव्हा समजतं यार की आपण थोड्या गोष्टी सुधारायला पाहिजे होत्या. वेळेला महत्व आहे ना. वेळेवर जर गोष्ट झाली तरच तिचा फायदा आहे. वेळ निघून गेल्यावर काही कोणत्या गोष्टीला फायदा राहत नाही. वयाच्या 36व्या वर्षी जर नोकरीला लागलं तर राहतेच किती आयुष्य, 14-15 वर्ष. तुम्ही जास्त 60च्या वर तर तुम्ही जगू शकता. म्हणजे हे होते थोडंसं. आता खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी सांभाळून तुम्हाला वेळेवरती करायला लागतात. म्हणून बस हा पॉडकास्ट एवढाच 2 मित्र भेटले, गप्पा मारल्या आणि त्या गोष्टीतून तुम्ही ना बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. तर सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं की तुम्ही आज काय शिकले आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कशी हे करणार, इम्प्लिमेंट. आणि तुमच्यापैकी जर कोणी गव्हर्नमेंट जॉबला किंवा एमपीएससी ट्राय करणार असेल तर आपण जशी तुमची 10वी होते प्रतीक सरचा परत एक इंटरव्ह्यू, प्रॉपर इंटरव्ह्यू की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण गायडन्स भेटेल की तयारी कशी करायची. कारण यामध्ये असं होतं की तयारी करायची, फक्त तयारी कशी करायची, एक्झाम कशी द्यायची, कोणत्या एक्झाम द्यायच्या, कोणत्या एक्झाम असतात याच्याबद्दल एक प्रॉपर डिटेल इंटरव्ह्यू ठेवू. आणि तो ठेवू आपण कधी रिकामपण जून महिन्यात. आता हे आपले हे लेकरं कुठे जात नाही, हे लेकरं इथंच आहे. म्हणून चलो भेटू. चलो बाय.